हाय ऑल, मी पूजा फ्रॉम शिकागो. तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अकोला टू अमेरिका. आज आम्ही बुद्ध विहाराला जात आहोत. तिथे नववर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता बाहेर प्रचंड थंडी अशी आहे. आजचे टेम्परेचर -12 डिग्री आहे. हे विहार माझ्या घरापासून 30 मैल अंतरावर असून पोहोचायला जवळपास 1 तास लागतो विदाऊट ट्रॅफिक, अँड विथ ट्रॅफिक 1 तास 20 मिनिट. विहाराचे नाव ब्लू लोटस टेम्पल. हे वुडस्टॉक नावाच्या सबबमध्ये आहे. तुम्ही बघू शकता आता आम्ही ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेलो आहोत आणि पोहोचता क्षणी विहारात प्रवेशद्वाराजवळ 2 अशा भगवंताच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. एक मूर्ती मला कॅप्चर करता नाही आली. आतमध्ये गेल्यावर सुंदर आणि शांत अशी सजावट करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमात सगळ्यांनी मिळून आपला सहभाग दिलेला आहे. हे सजावट करण्यासाठी प्रत्येकाने आपापले एफर्ट्स लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता भिक्खू संघाचं आगमन झालेले आहे आणि सगळे भिक्खू संघाचं स्वागत करत आहेत. आणि नंतर भिक्खू संघाने त्यांचे आदरणीय गुरुवर्य भंतेजींना वंदन केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर तुम्ही बघू शकता especially the Blue Lotus Buddhist Temple was found by 150 ते 200 अमेरिकन लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यापैकी 4 कुटुंब श्रीलंकन होती आणि 2 म्हणजे आमचं कुटुंब आणि दुसरं तुम्ही गेस करू शकता कोण असेल. सो कमेंट करून सांगा दुसरं कोण. आणि दरवर्षीप्रमाणे मी माझ्या परिवारातर्फे भगवंतांना संगाटी दान करत असते. याही वर्षी केली. सो तेव्हा ते भंतेजींनी भगवंतांना चढवली सुद्धा. आणि नंतर परिक्रमाला सुरुवात झाली. नंतर श्रीलंकन पद्धतीने भगवंतांना जल अर्पण करण्यात आले. जल आणि ब्लेसिंग बँड बांधून घ्या असे भंतेजींनी सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केले. माझ्या मुलीने निभानेही ब्लेसिंग्स बँड बांधून घेतला आणि भगवंतांना जल अर्पण केले. One more thing, please leave those chanting instructions where you were sitting and leave them on your seat. हे भंतेजींचं नाव सुजात भंते आहे. So first get the blessing from Bhante. He is the founder of Blue Lotus Temple, Vihara. It's okay, Aryo. आणि नंतर आर्योनेही केलं, आम्ही दोघांनीही केलं आणि ब्लेसिंग बँड पण बांधून घेतला. म्हणजे आपल्याकडे शिलेचा धागा बनतो आपण. आणि नंतर दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीही 150 लोकांसाठी चहा बनवला होता आणि अहोने मला फार मदत केली. आणि आमच्या एका फ्रेंडनी आर्योला सांभाळलं
आणि अशा प्रकारे आमच्या नवीन वर्षाची सुरुवात झाली. सो तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे केली तेही कळवा आणि डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.